शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर विधिमंडळामध्ये गोंधळ, विरोधकांचा संतप्त सवाल, तर राजकारणाच्या मुद्द्यावरून अजित पवार यांनी सुनावले. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा चांगलाच गाजला. या प्रश्नावर विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून काँग्रेस पक्षाचे विधिमंडळातील नेते विजय वडेट्टीवार यांनी या विषयावर स्थगन प्रस्ताव मांडला. मात्र अध्यक्षांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला. इतकेच नव्हे तर विरोधक शेतकऱ्यांच्या आडून राजकारण करत असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे. विजय वडेट्टीवार, राज्यात शेतकरी आत्महत्या वाढत आहे. दररोज शेतकरी आत्महत्या होत आहे. राज्यामध्ये यावर्षी जानेवारी आणि मार्च या कालावधीमध्ये 767 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या असून यामधील 200 प्रकरणे अपात्र ठरली असून 194 प्रकरणांची चौकशी प्रलंबित झाली आहे. एकीकडे शेतकरी आत्महत्या होताना दिसत आहे, तर मदतीही सरकार देत नसल्याचा आरोप काँग्रेस पक्षाचे विधिमंडळातील नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. चला तर आता समोर डायरेक्ट बघूया, शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार की नाही होणार. विधानसभा लाईव्ह. त्यांचे कडवंत या ठिकाणी आणि म्हणून अध्यक्ष महोदय, माझं स्पष्टपणे म्हणणं आहे की आम्ही दिलेला हा प्रस्ताव नियम 97 मध्ये तंतोतंत बसतोय. याची सर्वस्वी जबाबदारी सरकारवर आहे. अधिवेशन चालू आहे, सरकारचा डायरेक्ट संबंध या घटनेशी आहे. या आत्महत्यांशी संबंध सरकारचा डायरेक्ट संबंध आहे. म्हणून मी मेरिटवर न बोलता मी हा प्रस्ताव कसा या ठिकाणी मंजूर होऊ शकतो याच्यावर बोललोय. आणि म्हणून हा प्रस्ताव स्वीकारा, तात्काळ चर्चा सुरू करा, ही आमची मागणी आहे. आपल्याकडे सभागृहाचं जेव्हा आपण कामकाज करतो तेव्हा ते कामकाज या संविधानाने दिलेल्या अधिकारातनं घडलेल्या नियमाप्रमाणे होणं हे अपेक्षित आहे आणि अनिवार्य आहे. तसं असताना ज्या वेळेला या प्रश्नावरती सखोल चर्चा इतर माध्यमातून जेव्हा होऊ शकते, विरोधी पक्षाचा प्रस्ताव आपण परवा उद्याला घेऊ शकतो, त्यात तुम्ही मांडा, मी पूर्ण दिवस याच्यावरती चर्चा घेईन. तयारी, आज पण चर्चा करायची तयारी, उद्या पण चर्चा करायची तयारी आहे. पण हे अशा प्रकारचा एक ह्या सभागृहाच्या माध्यमातून राज्यातल्या लोकांच्या पुढं असा भाऊ करण्याचा प्रयत्न केला जातोय की हे शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या बद्दलची चर्चा करू इच्छित नाही, हे पळवाट काढतात. असं कुठलंही नाही. महायुतीचं सरकार प्रत्येक विषयाच्या संदर्भात चर्चा करण्याची तयारी आहे आणि आपण सर्वोच्च पदावर बसलाय. आपण जे काही सांगितलेलं आहे तसं उद्या दिवसभर चर्चा या विषयाची त्यांनी घ्यावी. आम्ही त्याला उत्तर द्यायला तयार आहोत. अध्यक्ष महाराज, या सगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे. मागच्या काळामध्ये मागच्या अधिवेशनात हाच प्रश्न मी विचारला होता. त्यावेळेचे अन्न नागरी पुरवठा मंत्री अजितदादा पवार होते. अध्यक्ष महाराज, या सभागृहात त्यांनी सांगितलं होतं की मी मीटिंग घेऊन, जसं आता ते सन्माननीय मंत्री सांगतात त्याप्रमाणे मीटिंग घेऊन हा प्रश्न आम्ही मार्गी लावू आणि जे कोणी दोषी असतील त्याच्यावर कारवाई करू. अध्यक्ष महाराज, अर्थमंत्री इथं आहेत आता. या अशा सगळ्या योजनेमध्ये राज्याच्या तिजोरीला किती पैशाचा चुना लागतो, ही योजना शेतकऱ्यांसाठी आहे. ही काही व्यापाऱ्यांसाठी किंवा मोठ्या दलालांसाठी नाही आहे. ते दलालाचा उल्लेख करत होतात म्हणून. अध्यक्ष महाराज, ही योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे. त्याच्या मालाला समर्थन मूल्य मिळावं त्यासाठी ही योजना आहे. पण हे मधले दलाल आणि मग मंत्रालयातही दलाल बसले आहेत का, हा पण प्रश्न या निमित्तानं उभा होतोय. महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन हे तिथल्या संचालकांच्या म्हणण्यावर खरेदी केंद्र अलॉट करतात आणि तिथं सारा भ्रष्टाचार आहे. आणि म्हणून याच्याविषयी पुढच्या आठवड्यात आपण आपल्या दालनात बैठक घेणार काय, हा माझा एक प्रश्न. आणि या मंत्रालयात दलाली करणारे हे दलाल सर्व क्षेत्रात शिरून राहिले, ह्या दलालांची SIT चौकशी करणार काय. आणि तिसरं तुमच्याही काळात होते भास्करराव, हे ऐकून घ्या, ह्याला राजकारण करू नका. हा दलाल काँग्रेसचं सरकार असतानाही कार्यरत होता, आताही आहे. तिसरा विषय, याविषयी धोरण ठरवणार काय. आणि सगळ्यात महत्वाचं, भास्करराव एक मिनिट, ज्या शेतकऱ्यांसाठी हा प्रश्न उपस्थित झाला त्या शेतकऱ्यांना हे 64 लाख रुपये आपण कधीपर्यंत परत करणार. माझे स्पेसिफिक 2 प्रश्न आहे. एक, EOWच्या धर्तीवर AOW
ऍग्रीकल्चर ऑफेन्स विंग सरकार करणार आहे का? नंबर 2, जसं कौटुंबिक न्यायालय आहे तसे कृषी न्यायालयाची सुरुवात